नमस्कार मित्रांनो, मी अक्षय तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे एनी टाइम ए काइंड. अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफच्या बडे मियाँ आणि छोटे मियाँ या आगामी चित्रपटातलं जे काही पहिलं गाणं आहे, टायटल ट्रॅक तेरे पीछे तेरा यार खडा आहे. ॲक्च्युली याचं नाव आहे, परंतु ते टायटल ट्रॅक आहे बडे मियाँ छोटे मियाँचं. तर त्या गाण्याचा रिव्ह्यू करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना शिवजयंतीच्या मनापासून शुभेच्छा. तर मित्रांनो, बडे मियाँ छोटे मियाँ हे जे काही गाणं आहे तर ते मुळात कंपोज विशाल मिश्रांनी केलेलं आहे. आणि पहिल्यांदा असं होतं आहे की साऊथचा जो एक सगळ्यात फेमस जो सिंगर आणि म्युझिशियन आहे अनिरुद्ध रविचंद्रन, तर त्याने देखील हे गाणं गायलेलं आहे विशाल मिश्रासोबत. आणि लिरिक्स इर्शाद कामिलचे आहेत. रविचंद्र म्हणजे अनिरुद्धचं जे काही म्युझिक आहे ते वर्ल्ड फेमस आहे. तो ज्या वेळेला एखाद्या सिनेमाला म्युझिक देतो, तो ज्या वेळेला एखाद्या सिनेमासाठी गाणी गातो, तर त्याचं फॅन फॉलोइंग प्रचंड मोठं आहे. आणि त्याची जी काही गाण्यांची क्रेज आहे ना, ती अशी आहे ना की एक वेगळी वाईब असते. म्हणजे प्रचंड विदिन अ हावर्स त्याचे गाणे हे चार्ट बस्टर होतात. त्यामुळे अनिरुद्ध आहे, विशाल मिश्रा आहे, सोबत अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ आहेत. जगातले ते दिग्गज ॲक्शन स्टार्स म्हणेल मी असे आहेत. आणि अक्षय कुमारचं जे वय आहे 57 वय आहे त्याचं, टायगर श्रॉफचं 33 वय आहे. परंतु ज्या वेळेला तुम्ही हे गाणं बघाल, ते ज्या प्रकारे मूव्ज करताय, ज्या प्रकारे ते डान्स स्टेप्स करताय, त्यामुळे खरंच वाटत नाही की ते दोघांची वय एक्झॅक्टली काय आहेत. असं वाटतं की अक्षय कुमारचं वय हे 25 आहे. टायगर श्रॉफ तर ऑलरेडी तो यंग ॲक्टर आहे. त्यामुळे हे गाणं अतिशय छान आहे. फार काही ग्रेट आहे असं नाही म्हणणार मी, परंतु ज्या प्रकारे या गाण्याची जी एक वाईब आहे, ज्या प्रकारे एकदम कूल सूदिंग अतिशय कॅची असं हे गाणं आहे. आणि लिरिक्स देखील अतिशय छान आहे. मी असं म्हणेल की ह्या वर्षीचं हे जे काही गाणं आहे ना, तर ते मैत्रीच्या नावावर असेल. यानी की ये गाना दोस्ती के नाम, सॉन्ग ऑफ फ्रेंडशिप असं म्हणेल मी 2024चं. बॉस्को सीझरनी ज्या प्रकारे याला कोरिओग्राफ केलेलं आहे, हे जे गाणं आहे खरंच चांगल्या प्रकारे त्यांनी गाणं कोरिओग्राफ केलेलं आहे. आणि अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफची ही जी काही जोडी आहे ती बघताना अतिशय छान वाटते. आणि ज्या वेळेला दोन मोठे स्टार्स सोबत येऊन पिक्चर बनवतात, मजा येते असे पिक्चर बघताना. आणि आजकाल असे पिक्चर जास्त काही बनत नाही. त्यामुळे बडे मियाँ आणि छोटी मियाँ, बडे मियाँ छोटी मियाँचं हे जे काही टायटल ट्रॅक आहे खरंच मला मनापासून आवडलेलं आहे. आणि उत्सुकता असते ज्या वेळेला एक बिग बजेट ॲक्शन स्केल पिक्चर येणार असतो, त्यावेळेला अनेक महिने अनेक वर्ष त्यांचे जे काही फॅन्स असतात ते वाट बघून असतात की पहिलं जो काही टीजर असेल, पहिलं पोस्टर, पहिलं गाणं ते कसं असेल. त्यामुळे ज्या वेळेला याचा एक छोटासा टीजर त्यांनी रिलीज केलेला होता, तेव्हापासूनच उत्सुकता होती की एक्झॅक्टली हे गाणं कसं असेल. त्यामुळे हे गाणं मला मनापासून फार आवडलेलं आहे आणि तुम्हाला देखील आवडेल. 2 मिनिट आणि 50 सेकंदांचं हे जे काही गाणं आहे तर ते तुम्हाला झी म्युझिक कंपनीच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती तुम्ही हे गाणं बघू शकता. त्यामुळे छान असं गाणं आहे. चांगल्या प्रकारे त्यांनी शूट केलेलं आहे. ज्या प्रकारे लोकेशन, बॅकग्राऊंड डान्सर्स वगैरे अतिशय मोठ्या स्केलवरती त्यांनी गाणं शूट केलेलं आहे. आणि अक्षय कुमार म्हणतोय की तेरे पीछे तेरा यार खडा आहे. त्यामुळे मजा येईल. एक जबरदस्त ॲक्शन थ्रिलर हा पिक्चर आहे की ज्याच्यामध्ये या दोघांनी स्पायची भूमिका केलेली आहे. आणि आफ्टर हॉलिडे, आफ्टर बेबी, अक्षय कुमारच्या या पिक्चरसाठी मी कमालीचा एक्सायटेड आहे. त्यामुळे ईदला 10 एप्रिलला मी फार एक्सायटेड असेल बडे मियाँ आणि छोटी मियाँ हा पिक्चर बघायला. फर्स्ट डे फर्स्ट शो मी हा पिक्चर बघेल. तोपर्यंत तुम्ही एन्जॉय करा याचा टीजर, याची गाणी एन्जॉय करा तुम्ही. पहिलं गाणं फायनली रिलीज झालेलं आहे. ओव्हरऑल होल सॉन्ग इज आउटस्टँडिंग अँड कॅची सॉन्ग. चार्टबस्टर नक्कीच बनेल हे येणाऱ्या 24 तासांमध्ये. तर मित्रांनो, या संपूर्ण गाण्याला मी दिलं माझ्या चॅनलतर्फे 4 स्टार आउट ऑफ 5. तुम्ही जर हे गाणं पाहिलं असेल तर तुम्हाला कसं वाटलं प्लीज मला कमेंट सेक्शनमध्ये जाऊन कळवा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, एनी टाईम ए काइंड चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, सोशल मीडियावरती तुम्ही जर हा माझा व्हिडिओ बघत असाल तर प्लीज माझ्या पेजला फॉलो नक्की करा. तर मित्रांनो, तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. लवकरच भेटूया आपण आणखी एका व्हिडिओमध्ये.